नमस्कार विद्यार्थी मित्र हो, जसे की आपणास ठाऊक आहे 2020-21 या वर्षापासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ द्वारा नवीन अभ्यासक्रमाची सुरुवात झालेली आहे आणि या नवीन अभ्यासक्रमात नवीन मूल्यमापन पद्धतीनुसार तुमच्या बोर्डाच्या पेपरमध्ये महत्त्वाचे जे प्रश्न असतील ते एक तर MCQs आणि दुसरा काय असेल व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन। तर या दोन्ही प्रश्नाची तयारी करत असताना एक लक्षात ठेवायचं, MCQ ची तयारी करत असताना तुम्हाला फक्त आणि फक्त बोर्डाचे पुस्तकाचे वारंवार वाचन करावे लागेल, कारण त्या पुस्तकातून पाठ्यपुस्तकातूनच MCQ ची रचना केली जाते। दुसरं व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन, या बाबतीत मुलांमध्ये संभ्रम असतो। तरी मी आपणास सांगू इच्छितो की बोर्डाला व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन यामध्ये त्या दिलेल्या 1 मार्काच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी किमान एक शब्द काही वेळेस किंवा फार झालं तर एका वाक्यामध्येच तुम्हाला या VSA ची उत्तरे लिहायची आहे। तरी आपण बोर्डाच्या पुस्तकाचे वारंवार वाचन करावे, जेणेकरून MCQs ची चांगली तयारी होईल आणि पर्यायाने तुम्हाला ते MHCET परीक्षेसाठी सुद्धा उपयुक्त ठरेल। आणि व्हेरी शॉर्ट आन्सर यामध्ये स्पेसिफिक शब्दाचा वापर करायचा, एखाद्या वेळेस एकच शब्द त्यामध्ये तुम्हाला करेक्ट आन्सर मिळेल किंवा एखाद्या वेळेस एका वाक्याची गरज राहील। तर आपण सुरुवात करूया। नमस्कार विद्यार्थी मित्र हो, 12वी बोर्डाच्या क्वेश्चन बँक मधील भौतिकशास्त्र या विषयाचा चॅप्टर नंबर 13 AC सर्किट या चॅप्टर मधील मल्टिपल चॉईस क्वेश्चनची उत्तरे आपण शोधण्याचा प्रयत्न करूया। तर पहिला मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुमच्या पुस्तकात किंवा क्वेश्चन बँक मध्ये जो पहिला मल्टिपल चॉईस क्वेश्चन दिलेला आहे तो असा आहे, इलेक्ट्रिक करंट इन LC सर्किट। ॲक्च्युअली हा LC सर्किट म्हणजेच सिरीज LCR सर्किट। तर सिरीज LCR सर्किट मधील इलेक्ट्रिक करंट ॲट व्हॉट, कुठल्या कंडिशनला, ॲट रेझोनन्स। ॲट रेझोनन्स द इलेक्ट्रिक करंट इन सिरीज LCR सर्किट इज, कसा असतो, at resonance we know that net impedance of series LCR circuit is equal to what, purely a resistance, purely resistive in nature, means XL and XC they are equal in magnitude but they are opposite in direction. So if XL and XC they are equal in magnitude but opposite in direction, remember one thing, that through a pure inductor or through an ideal capacitor, current through an inductor or current through what, an ideal capacitor, because they won't consume any power to maintain the flow of current through them. They won't consume the current through pure inductor or current through an ideal capacitor won't consume any power, means the power factor which is equal to cos phi, and this phi is actually the angle between what, current and EMF. We know very well that whether it is an inductor or whether it is what, a capacitor, whether it is inductor or whether it is what, a capacitor, current and EMF they are at right angles, means cos phi equal to cos 90 and cos 90 is equal to what, 0, means power P is equal to 0. तर एक लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, प्युअर इंडक्टर असू द्या किंवा प्युअर कॅपॅसिटर असू द्या, ॲट रेझोनन्स द करंट थ्रू प्युअर इंडक्टर और दॅट ऑफ व्हॉट, ए कॅपॅसिटर, ॲज दे वोंट कन्झ्युम एनी पॉवर, मीन्स पॉवर P इज इक्वल टू 0. म्हणून लक्षात ठेवायचं की द इलेक्ट्रिक करंट इन LC सर्किट ॲट रेझोनन्स इज व्हॉट, दॅट्स वाय इट इज नोन एज वॅटलेस करंट. पॉवर ड्रॉ करत नाही, पॉवर 0, पॉवरचं युनिट काय, वॅट, and when P is 0 means that current is what, a wattless current. तर पहिल्या मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा आन्सर काय, A, काय करेक्ट ऑप्शन A. दुसरा मल्टिपल चॉईस क्वेश्चन बघूया, इन सिरीज LCR सर्किट ॲट रेझोनन्स. पुन्हा बघा रेझोनन्स कंडिशन किती महत्त्वाची आहे. इन सिरीज LCR सर्किट ॲट रेझोनन्स, रेझोनन्सला काय होतं, अप्लाइड EMF अँड करंट. लक्षात ठेवायचं ॲट रेझोनन्स Z इज इक्वल टू R, कारण रेझोनन्सला कंडिशन काय, XL इक्वल टू XC, कंडिशन काय असते,
resonance will occur when XL equal to XC, therefore Z becomes equal to R. Means circuit is purely resistive आणि सर्किट जेव्हा प्युअरली रेझिस्टिव्ह असेल तर फेजर डायग्राम प्रमाणे आपल्याला माहिती आहे करंट अँड EMF बोथ आर काय पाहिजे इन फेज. सो इन सिरीज LCR सर्किट at resonance because impedance Z is equal to R means circuit becomes purely resistive and through the resistance current and EMF they are in same phase. So therefore we can say in series LCR circuit at resonance applied EMF and that of current they are in what phase, they are in phase. तीसरा मल्टिपल चॉइस क्वेश्चन बघूया. A series LCR resonance circuit is used as a series LCR resonance circuit is used as a tuning circuit in television receiver set. बघा सिरीज LCR सर्किट याची जर आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघितली तर करंटच्या बाबतीत जर सांगायचं असेल तर ॲट रेझोनन्स फ्रिक्वेन्सी करंट फ्लोईंग इज मॅक्झिमम म्हणजे रेझोनन्सला त्या सिरीज LCR मध्ये फ्लो होणारा करंट कसा असतो हा मॅक्झिमम असतो. अँड दॅट्स वाय म्हणूनच रेडिओ रिसिव्हर असू द्या किंवा रेडिओ ट्रान्समीटर असू द्या दिस रेझोनन्स कंडिशन इज यूज्ड for tuning the signal from desired transmitting station, for tuning the signal from desired transmitting station. तर लक्षात ठेवायचं सिरीज LCR रेझोनन्स सर्किट याचा वापर कुठे केला जातो टेलिव्हिजन रिसिव्हर मध्ये का केला जातो कारण ॲट रेझोनन्सला करंट मॅक्झिमम असतो. करंट मॅक्झिमम कुठल्या फ्रिक्वेन्सीला असतो ॲट रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. ॲट व्हॉट रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. तर टीव्ही रिसिव्हरमध्ये टेलिव्हिजन रिसिव्हर सेटमध्ये या सिरीज LCR सर्किटचा वापर कशासाठी केला जातो फॉर ट्युनिंग द सिग्नल फ्रॉम डिझायर्ड ट्रान्समिटिंग स्टेशन विच विल ट्रान्समिट इट्स प्रोग्राम ॲट ए फ्रिक्वेन्सी इक्वल टू व्हॉट द रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. तर आपण पुढचा प्रश्न चौथा प्रश्न बघूया. चौथा प्रश्न काय इफ AC व्होल्टेज इज अप्लाइड टू प्युअर कॅपॅसिटरला जर आपण AC व्होल्टेज अप्लाय केलं देन व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर हे फेजर डायग्राम फॉर कॅपॅसिटर माहित आहे. हा व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर इट विल लॅग्स द करंट. व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर will lag the current by phase angle of pi/2. इकडे लक्ष द्या करंट हा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस व्होल्टेज हा निगेटिव्ह वाय ॲक्सिस करंट आणि व्होल्टेज मधील अँगल 90 डिग्री. व्होल्टेज हा निगेटिव्ह वाय ॲक्सिस आहे म्हणजेच काय होईल की व्होल्टेज लॅग्स बिहाइंड द करंट. व्होल्टेज इट विल लॅग बिहाइंड द करंट बाय फेज अँगल ऑफ pi/2 रेडियन और 90 डिग्री. म्हणून चौथ्या मल्टिपल चॉईसचा करेक्ट ऑप्शन आहे डी. That is voltage across capacitor it will lags the current by phase angle of pi/2 radian. पाचवा प्रश्न बघूया. A parallel LC resonance circuit. आता हा पॅरलल LC रेझोनन्स सर्किट इंडक्टर आणि कॅपॅसिटर हे एकमेकांना कसे जोडलेले पॅरलल मध्ये. आणि आता पॅरलल LC रेझोनन्स सर्किट याचा यूज कुठे होतो It is used in a filter circuit. Parallel LC resonance circuit. It is used in a filter circuit. म्हणजेच वायरलेस ट्रान्समिशन किंवा रेडिओ कम्युनिकेशन यामध्ये या पॅरलल रेझोनन्स सर्किटचा काय केला जातो वापर केला जातो का बिकॉज इफ वी नो द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पॅरलल रेझोनन्स सर्किट. पॅरलल रेझोनन्स सर्किटची जर आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघितली तर ॲट रेझोनन्स फ्रिक्वेन्सी FR करंट फ्लोइंग थ्रू पॅरलल रेझोनन्स सर्किट इज व्हॉट मिनिमम. करंट कसा असतो मिनिमम असतो. ॲज मिनिमम करंट फ्लोज थ्रू द सर्किट मीन्स इट विल रिजेक्ट द सिग्नल विच इज ट्रान्समिटेड ॲट व्हॉट विच इज ट्रान्समिटेड ॲट रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. Hence it works as a rejector circuit, so that's why parallel resonance circuit is used as a filter circuit. तर पॅरलल रेझोनन्स सर्किटचा फिल्टर सर्किट म्हणून वापर केला जातो. कुठे कुठे केला जातो
एकतर वायरलेस ट्रान्समिशनमध्ये किंवा रेडिओ कम्युनिकेशनमध्ये किंवा फिल्टर सर्किटमध्ये इट ॲक्ट्स ॲज ए रिजेक्टर सर्किट. इट ॲक्ट्स ॲज ए रिजेक्टर सर्किट. तर 6वा मल्टिपल चॉईस क्वेश्चन एक साधा एक्झाम्पल आहे. अन इलेक्ट्रिक बल्ब ऑपरेट्स ॲट 10 वोल्ट DC. ऑपरेट ॲट व्हॉट 10 वोल्ट DC. तर 10 वोल्ट हा काय असेल RMS व्होल्टेज. जेव्हा केव्हा आपल्याला इलेक्ट्रिक बल्ब ऑपरेट्स ॲट 10 वोल्ट DC असं दिलं तर हा काय असेल 10 RMS व्होल्टेज. अँड इफ दिस बल्ब इज कनेक्टेड टू an AC source, it gives a normal brightness. Then the peak value of source is ERMS equal to E0 by root 2. तर E0 peak voltage is equal to RMS voltage into root 2. म्हणजेच 10 गुणिले रूट 2 म्हणजेच फायनल आन्सर काय येतं याचा. फायनल आन्सर इज 14.14. 14.14 कारण रूट 2 ची किंमत 0.1414. सो ERMS इज इक्वल टू 14.14. फार सोपा एक्झाम्पल आहे. पुढचा प्रश्न 7वा प्रश्न हा सुद्धा एक साधा एक्झाम्पल आहे. So read it carefully. See what is that question number 7. That question number 7 is a coil of resistance 300 ohm and inductance 1 Henry. Coil चा resistance किती आहे 300 ohm and inductance is what 1 ohm and it is connected across. That coil is connected across what? It is connected across alternating voltage of frequency 300 upon 2 pi hertz. 300 upon 2 pi hertz. Therefore, the phase difference between the voltage and current in the circuit is. तर लक्षात असू द्या की इथं आपल्याला एक कॉईल दिलेली आहे. त्या कॉईलचा रेजिस्टन्स दिलेला आहे आपल्याला 300 ओम. त्या कॉईलचा इंडक्टन्स दिलेला आहे आपल्याला 1 हेनरी आणि त्या कॉईलच्या अक्रॉस जे आपण अल्टरनेटिंग सोर्स ऑफ EMF कनेक्ट करत आहोत त्या अल्टरनेटिंग सोर्स ऑफ EMF ची फ्रिक्वेन्सी किती आहे 300 डिवायडेड बाय 2 पाय. किती आहे फ्रिक्वेन्सी 300 डिवायडेड बाय 2 पाय. आणि आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे फाइंड द फेज डिफरन्स बिटवीन व्होल्टेज अँड करंट इन द सर्किट. तर प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट हे असं जे प्युअरली इंडक्टिव्ह. सो फॉर प्युअरली इंडक्टिव्ह सर्किटच्या बाबतीत काय सांगता येईल की XL इंडक्टिव्ह रिॲक्टन्स and resistance that is R and angle between them phase angle phi. फॉर्म्युला काय मिळतो आपल्याला tan phi is equal to XL divided by R. For purely inductive circuit tan phi equal to what? XL divided by R, where phi is the phase difference between voltage and current in purely inductive circuit. आता XL ची किंमत काय येईल ओमेगा इंटू L. म्हणजेच ओमेगाच्या जागेवर काय लिहितो आपण as XL is equal to omega into L आणि omega is equal to काय 2 pi f. तर XL is equal to XL divided by R. XL is equal to 2 pi FL divided by R. 2 pi f ची फ्रिक्वेन्सीची किंमत किती दिलेली आपल्याला फ्रिक्वेन्सी इज गिवन एज 300 divided by 2 pi hertz. 300 divided by 2 pi hertz into inductor L is equal to 1. Inductor L is equal to 1 divided by resistance R is 300. आणि हा जर आपण संपूर्ण कॅल्क्युलेशन केला तर याचं उत्तर किती येतं 1. म्हणजेच tan of phi is equal to 1. We know that phi becomes equal to what 45 कारण tan 45 ची किंमत किती आहे 1. तर फेज डिफरन्स बिटवीन व्होल्टेज अँड करंट इन दिस सर्किट इट इज व्हॉट phi equal to 45. तर करेक्ट ऑप्शन या 7व्या मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा करेक्ट ऑप्शन काय सी दॅट इज 45 डिग्री. सी दॅट इज व्हॉट 45 डिग्री. आता या धड्यातील दुसऱ्या प्रकारचे प्रश्न जे बोर्डामध्ये विचारले जातात त्यात पहिला प्रश्न आहे डिफाइन कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. डिफाइन व्हॉट कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. सिंपल आहे. कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स इट इज ऍक्च्युअली द रेशो ऑफ काय ratio of RMS voltage or EMF which is applied across capacitor. RMS voltage or EMF applied across capacitor to what? To the corresponding RMS current. तर लक्षात ठेवायचं
कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्सची व्याख्या किंवा जर परीक्षेत आलं डिफाईन कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स काय सांगायचं होतं तर कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स इज द रेशो. काय हा रेशो कशाचा रेशो आहे RMS voltage across capacitor to the corresponding RMS current flowing through the capacitor. फार सिंपल आहे. RMS capacitive reactance is ratio of RMS voltage across capacitor to the corresponding RMS current flowing through the capacitor. दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न हा एक साधा सिंपल प्रॉब्लेम आहे. काय तो सिंपल प्रॉब्लेम बघूया. ए चार्ज 10 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर, कॅपॅसिटरची किंमत किती आहे 10 मायक्रोफॅरेड, इज कनेक्टेड टू 81 मिली हेनरी इंडक्टर. इंडक्टरची किंमत किती आहे 81 मिली हेनरी. आणि विचारलं काय अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ फ्री ऑसिलेशन. आता अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणजेच ओमेगा, फ्री ऑसिलेशन म्हणजेच रेझोनन्सला ओमेगा आर. अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ फ्री ऑसिलेशन म्हणजेच रेझोनन्सला कंडिशन ओमेगा आर इज इक्वल टू 1/√LC. आता एलच्या जागेवर काय किंमत ठेवणार आपण इंडक्टर दिलेलं आहे 81 मिली हेनरी म्हणजे 81. आता मिली हेनरीला कन्वर्ट करायचं हेनरीमध्ये म्हणजे 10⁻³ दुसरं कॅपॅसिटन्स, कॅपॅसिटन्सची किंमत किती दिली 10 मायक्रोफॅरेड 10. आता मायक्रोफॅरेड म्हणजे 10⁻⁻6 फॅरेड. आणि हे जर आपण कॅल्क्युलेट केलं तर याचं उत्तर येतं 1.1 × 10⁻³ रेडियन पर सेकंड. 3 रेडियन पर सेकंड. आता खाली एक प्रश्न दिलेला आहे, सिंपल प्रश्न आहे तो बघा. काय दिलेला आहे स्टेट द इक्वेशन ऑफ इम्पिडन्स झेड इन एसी सर्किट. तर इथं मी एक इम्पिडन्स ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे सिरीज एसी सर्किटमध्ये. इम्पिडन्स एक्सेल कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स हे एक्सेल आहे. इंडक्टिव्ह रिएक्टन्स हे बघा हे एक्सेल इज पॉइंटिंग डाऊनवर्ड. इंडक्टिव्ह रिएक्टन्स कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स XC इज पॉइंटिंग डाऊनवर्ड. इंडक्टिव्ह रिएक्टन्स XL इज पॉइंटिंग अपवर्ड. आणि जर सर्किट इंडक्टिव्ह असेल म्हणजेच नेट इम्पिडन्स इज इक्वल टू और नेट इंडक्टन्स इज इक्वल टू XL मायनस XC. रेजिस्टन्स आर पॉइंटिंग टुवर्ड्स राईट. लक्षात ठेवा EL इज पॉइंटिंग अपवर्ड म्हणजेच XL इज पॉइंटिंग अपवर्ड, XC इज पॉइंटिंग डाऊनवर्ड, रेजिस्टन्स इज पॉइंटिंग अलॉंग पॉझिटिव्ह X ऍक्सिस. आणि हा जो ट्रायंगल आहे या ट्रायंगलला म्हणतात इम्पिडन्स ट्रायंगल. इथं फाय विल गिव्स अस व्हॉट फेज अँगल बिटवीन करंट अँड EMF अँड द नेट अपोजिशन ऑफ AC सर्किट इज कॉल्ड इम्पिडन्स. आणि जर आपण इथं पायथागोरस थेरम अप्लाय केली तर Z² इज इक्वल टू म्हणजे हायपोटेनियसचा वर्ग बरोबर काय येईल बेसचा वर्ग म्हणजे R² अधिक उंचीचा वर्ग. सो Z² इज इक्वल टू R² प्लस XL मायनस XC चा वर्ग म्हणजेच Z इक्वल टू √R² प्लस XL मायनस XC चा स्क्वेअर. तर इक्वेशन फॉर इम्पिडन्स इन अन एसी सर्किट इज कुठल्याही एसी सर्किट मधील किंवा कुठल्याही एसी सर्किटचा नेट इम्पिडन्स, इम्पिडन्स म्हणजे नेट अपोजिशन टू द फ्लो ऑफ एसी करंट, याचा फॉर्म्युला असतो Z इक्वल टू √R² प्लस XL मायनस XC स्क्वेअर. R इज रेजिस्टन्स, XL इज इंडक्टिव्ह रिएक्टन्स अँड XC इज कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स ऑफ अ कॅपॅसिटर. पुढचा प्रश्न बघूया आपण. काय पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 सिंपल ए सिरीज LCR सर्किट. व्हॉट इज द कंडिशन फॉर करंट ॲट रेझोनन्स. रेझोनन्स मध्ये ॲट रेझोनन्स कंडिशन at resonance what happens to the current in series LCR circuit. Now for resonance to occur in series LCR circuit we must apply or when frequency of applied EMF is equal to certain critical frequency, that frequency is known as a resonance frequency. Whenever we apply an EMF of frequency equal to resonance frequency. So at resonance frequency in series LCR circuit resonance occurs when XL is equal to XC म्हणजेच inductive reactance becomes equal to capacitive reactance. तर या फॉर्म्युल्यावरून जर XL इक्वल टू XC असेल तर XL मायनस XC काय होईल 0 म्हणजे Z इक्वल टू काय होईल लगेच Z becomes equal to R.
मीन्स इम्पिडन्स ऑफ सर्किट बिकम्स प्युअरली रेझिस्टिव्ह, म्हणजे सर्किट बिहेव्स लाईक प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट. आणखी लक्षात ठेवायचं इथं झेड म्हणजे इम्पिडन्स हा मिनिमम आहे. याचा अर्थ सर्किटमध्ये फ्लो होणारा करंट कसा असेल, मॅक्झिमम असेल. आणि बिकॉज झेड इज इक्वल टू आर, इम्पिडन्स इक्वल टू रेझिस्टन्स, म्हणजे सर्किट इज प्युअरली रेझिस्टिव्ह. याचाच अर्थ करंट अँड ईएमएफ ऑफ सोर्स दे आर इन व्हॉट, सेम फेज. तर ह्या सगळ्या सिरीज एलसीआर सर्किटच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहे. थोडक्यात त्या कॅरेक्टरिस्टिक्स 2 ते 3 ओळीमध्ये लिहा, तुम्हाला एक पैकी 1 मार्क किमान मिळेल. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय, डायरेक्टली विचारलं, स्टेट एनी वन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पर्टिक्युलर एलसी एसी रेझोनन्स सर्किट, म्हणजे हा पॅरलल रेझोनन्स सर्किटची कुठलीही एक कॅरेक्टरिस्टिक्स लिहा असं म्हणतात. आता रेझोनन्सच्या बाबतीत वेदर इट इज सिरीज रेझोनन्स और वेदर इट इज पॅरलल रेझोनन्स, आपल्याला माहित आहे की फॉर ऑकरन्स ऑफ रेझोनन्स, रेझोनन्स केव्हा शक्य आहे, when XL equal to XC, म्हणजेच इंडक्टिव्ह रिएक्टन्स इज इक्वल टू कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स. दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स की रेझोनन्स फ्रिक्वेन्सी ऑफ पॅरलल एसी सर्किट FR इज इक्वल टू 1/2π अंडर रूट ऑफ LC. पॅरलल रेझोनन्स सर्किटची जी कर्व मी इथे ड्रॉ केलेली आहे त्या कर्व मध्ये काय लक्षात ठेवायचं तुम्हाला की ऍट रेझोनन्स फ्रिक्वेन्सी, हा इम्पिडन्स वर्सेस फ्रिक्वेन्सीचा ग्राफ आहे. ऍट रेझोनन्स इम्पिडन्स ऑफ पॅरलल रेझोनन्स सर्किट इज मॅक्झिमम. हे बघा, हे पीक इम्पिडन्स कसा आहे, मॅक्झिमम. इम्पिडन्स इज मॅक्झिमम. नॅचरली ऍज फार एज करंट इज कन्सर्न, करंट इज इक्वल टू ई डिवायडेड बाय झेड. जर झेड मॅक्झिमम असेल तर करंट कसा असेल, मिनिमम. सो द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स इज that current is minimum at resonance in parallel LC AC resonance circuit. Current is what? Minimum. तर सिरीज रेझोनन्स सर्किट मध्ये इम्पिडन्स मिनिमम, करंट मॅक्झिमम. पॅरलल रेझोनन्स सर्किट मध्ये इम्पिडन्स मॅक्झिमम आणि करंट हा काय, मिनिमम आहे. आणि पाचवा आणि सर्वात महत्वाची जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्यामध्ये आपल्याला सगळं त्याचं वर्णन करावं लागतं की when alternating current of different frequencies are sent through the parallel resonance circuit. Parallel resonance circuit मध्ये अल्टरनेटिंग करंट, वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे जर आपण अलाव केले, ट्रान्सफर करायचा प्रयत्न केला, तर रेझोनन्सला काय असतं, इम्पिडन्स हाय असतं. इम्पिडन्स हाय हा कोणत्या करंटला असतो, इम्पिडन्स इज हाय टू दी करंट ऑफ रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. So that's why parallel resonance circuit will reject that current which corresponds to resonance frequency. Hence parallel resonance circuit it works as a rejector circuit. म्हणून parallel resonance circuit हा rejector circuit म्हणून वर्क करतो. तर थोडक्यात असं की पॅरलल रेझोनन्स मध्ये रेझोनन्सच्या वेळेस करंटची किंमत हा कमी असते आणि तो करंट कुठला असतो, ज्याची फ्रिक्वेन्सी ही रेझोनन्स फ्रिक्वेन्सी असते. म्हणून आपल्याला पॅरलल रेझोनन्स सर्किट याचा रिजेक्टर सर्किट म्हणून वापर करता येईल. रिजेक्टर सर्किट म्हणून काय करता येईल, वापर करता येईल. याच्या पुढचा प्रश्न आहे, सिंपल रिलेशन विचारलेलं आहे. काय रिलेशन विचारलं, व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन ऍव्हरेज करंट अँड आरएमएस करंट ओव्हर हाफ सायकल. तुम्हाला माहित आहे रिलेशनशिप बिटवीन ऍव्हरेज करंट अँड आरएमएस करंट. रिलेशनशिप बिटवीन व्हॉट, ऍव्हरेज करंट and RMS current over half cycle is I average is equal to 2√2/pi into I RMS. I average is equal to 2√2/pi into what, I RMS. तर एवढं फक्त रिलेशन लिहायचं, त्याला किती मार्क आहे, 1 मार्क आहे. शेवटचा 7वा प्रश्न बघूया. काय शेवटचा 7वा प्रश्न, इफ द पीक व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट इज 15 वोल्ट. पीक व्हॅल्यू दिलेली आहे आणि काय विचारलेलं आहे, व्हॉट इज इट्स मीन व्हॅल्यू ओव्हर हाफ सायकल. मीन म्हणजेच ऍव्हरेज व्हॅल्यू ओव्हर हाफ सायकल. फॉर्म्युला काय, ई ऍव्हरेज ओव्हर हाफ सायकल इट इज 2/π इंटू E0. 2/π इंटू E0. 2/π इंटू E0 ची किंमत किती आहे, 15 वोल्ट. वरच बघितलं आपण, हे 15 वोल्ट आहे. आणि हे जर कॅल्क्युलेट केलं तर फायनल आन्सर काय मिळतो आपल्याला, 9.548. म्हणजेच मीन व्हॅल्यू ओव्हर हाफ सायकल इज 9.548. धन्यवाद.